नमस्कार, मी मच्छिंद्र गोरे. आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. याच्यामध्ये आपण आपले जे शास्त्र आहे ते शास्त्र आपण इथं समजून घेतोय. जर एखाद्याला संततीच नसेल, एखादा जर पुत्रच नसेल, तर तो पितृंतून मुक्त होऊ शकतो का? त्याला मुक्ती भेटू शकते का? तर होय, त्याची पितृऋणातून सुटका होऊ शकते. तो भगवंताला सर्वोत्परी शरण जातो, त्याला कोणत्याही प्रकारची ऋण राहत नाही. जो भगवंताचं स्मरण करतो, जो भगवंताचं नाम घेतो, त्याला कोणत्याही प्रकारचं काय त्याच्यात ऋण राहत नाही. देवर्षी प्रतनाम पितृणाम न किंग्रो नायमुणीच राजन स्रात्वन शरणम शरणम गतो मुकुंदम परित्रय कृतम. म्हणजे याचं सांगितलं राजन, भागवतामध्ये सांगितलेलं आहे, हे राजन जो संपूर्ण कार्याचा त्याग करून सर्वोत्परी शरण वत्सल भगवंताला शरण जातो, तो देव ऋण, पितृऋण, ऋषी ऋण, मनुष्य ऋण, सर्व प्रकारचे ऋण त्याच्यावर राहत नाही. तो पितृगुण देखील या पितृगण यापैकी कोणती ऋण असेल शेवट तो गुलाम राहत नाही. तो सर्व प्रकारच्या ऋणापासून तो मुक्त होतो. आणि मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की जो जिवंतपणे आपलं काय श्राद्ध करू शकतो, त्याला पिंडदान करायची, जिवंतपणे आपलं जो श्राद्ध करायचा पण उपाय शास्त्रानं सांगितलेलं, जो जिवंतपणे आपलं श्राद्ध करतो त्याला पिंडदान जरी केलं तरी चालतं. किंवा वर्षोत्सर्ग सांगितलेले शास्त्रामध्ये की जिवंतपणे जो वृक्षोत्सर्ग करतो, म्हणजे जे गाईचं वासरू, ते गाईचं वासरू काय दान करतो, तो जो पितृऋणातून काय होतो मुक्त होतो. जिवंतपणे सुद्धा तो, त्याला पुत्र जरी नसला तो मुक्त होऊ शकतो. म्हणजे भगवंताचं स्मरण करून, भगवंताचं स्मरण केल्यानं, जिवंतपणे श्राद्ध केल्यानं पितृऋणातून मुक्त होऊ शकतो. सर्वात सोपा मार्ग आहे की भगवंताचं नामस्मरण केल्यानं त्याला संतती जरी नसेल तो पितृऋणातून मुक्त होऊ शकतो.